कोरडे आणि रुक्ष, केस गळणं आणि कोंडा यासारख्या समस्यांचा आजकाल सर्वांनाच सामना करावा लागत आहे. जर केसांचे गळणे कमी झाले तर आपोआपच केस पण जाड होतात आणि लांब होतात. कारण केसांवर न्यू रूट्स बनतात. म्हणून प्रथम आपल्याला केसांचे गळणे थांबवायला पाहिजे. यासाठी आपल्याला हेअर ग्रोथ टोनर बनवायचे आहे. यासाठी आपल्याला घ्यायचा आहे पॅन, गॅस ऑन करून ठेवायचा आहे. त्यानंतर त्यात 1 ग्लास पाणी टाकायचे आहे. इथे आपण घेतला आहे मेथी दाणा. इथे मी 3 ते 4 चमचे मेथी दाणा टाकला आहे. तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार मेथी दाण्याची क्वांटिटी कमी किंवा जास्त करू शकता. मेथी दाण्याचे छोटे छोटे पिवळ्या रंगाचे बी दिसायला जेवढे छोटे दिसतात, प्रत्यक्षात ते शक्तिशाली त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने असतात. त्यानंतर दुसरी वस्तू आपल्याला इथे लागणार आहे जास्वंदाची फुले. इथे मी सुकवलेली जास्वंदाची फुले घेतली आहेत. थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या पण टाकल्या आहेत. केसांच्या वाढीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी जास्वंदाचे फूल सर्वोत्तम औषधी वनस्पतींपैकी एक आहे. हे टोनर बनवण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिटं मेथी दाणा आणि हिबिस्कस उकळून घ्यायचा आहे. हळूहळू मेथी दाणा आणि जास्वंदाच्या फुलांचा रंग आणि त्याचे सगळे गुणधर्म पाण्यात येतील. मेथी दाण्यामध्ये आयरन आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते आणि केसांसाठी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच कारणामुळे मेथीचे हे दाणे केसांशी निगडीत खूप समस्या जशा की हेअर फॉल, डॅन्ड्रफ, केस कोरडे होणे, निर्जीव झालेल्या केसांपासून सुटका मिळवण्यास मदत करू शकते. आता मेथी दाणा आणि जास्वंदाचे फायदे पाहण्यात आले आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचे आहे. आता आपण एक बाउल घ्यायचा आहे आणि हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे. त्यासाठी एक गाळणी घेतली आहे. आता हे आपल्याला गाळून घ्यायचे आहे.
आपले टोनर रेडी आहे, पण फक्त पाण्याने केस कोरडे पडतात म्हणून आता आपल्याला तेल टाकायचे आहे। यासाठी इथे मी 1 चमचा ऑलिव्ह ऑइल घेतले आहे। तुम्ही इथे खोबरेल तेल देखील घेऊ शकता। यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एरंडेल तेल। 1 चमचा एरंडेल तेल घेतले आहे, म्हणजेच कॅस्टर ऑइल। आता हे सगळे व्यवस्थित मिक्स करा। कॅस्टर ऑइलमुळे केस वाढण्यास मदत होते, केसांना मजबूत करते, केस कंडिशन करते। आता हे टोनर आपण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घेऊया। जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही साध्या बॉटलमध्ये देखील भरून घेऊ शकता। हे टोनर यूज करण्यापूर्वी आपण त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि केसांच्या मुळांशी मसाज करत हे लावायचं आहे। रात्रभर ठेवायचं आहे। याच्या नियमित वापराने तुम्हाला केस जाड होण्यास, लांब होण्यास मदत मिळेल।